जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो, हो, ऐकू ऐकू येत आहे. येतं, ऐकू येतं. हा, ठीक आहे. तर आपण काल कर्मधारय आणि कुठला घेतला समास? बहुव्रीही. बहुब्रीही बहुव्री. सुरू. हा, बहुव्री घेतला. तर आता मला वाटतं आपण त्याचा पुढचा अजून समास घेऊया, त्याच्या पुढचे पण. नाही सर, बहुव्रीहीचं पुढचं बहुब्री पूर्ण थोडस झालेलं नाही राहिलं. अजून. पूर्ण नाही बहुव्री झाला. पूर्ण नव्हता झाला का? ओके. हम्म, हम्म. हम्म. हा. अष्टमः. हा. तर हा, कर्मधारय आहे. आरूढ हा. वानर. हा. हा. तर इथं आरूढ वानर हा प्राप्तोदक. तर बघा, हा, हे आपल्याला जसे वाटतात तसे असे अर्थ नसतातच. तिसराच असतो. प्राप्त विद्या येन सहा सहा प्राप्त विद्या. हा. निर्जित कामा, जीत लिहा है काम को जिसने, असं म्हणून तृतीया. षष्ठीमध्ये शुक्ल पटा आपलं चाललं होतं, बरोबर. किंवा वीरपुरुषा चाललं होतं, मला वाटतं आपलं वीर विराहा. वीर पुरुष. हा. हा, संचित जलम. आता संचित जलम म्हणजे काय? कोणाला वाटेल संचित जलम म्हणजे साचलेलं पाणी. बरोबर. पण तसं नाहीये, की एका भांड्यामध्ये, ज्या भांड्यात पाणी गोळा केलं जातं, हा, ते पात्र. म्हणजे संचित जलम, असं थोडस. त्यामुळे बहुरी समास हे थोडे, म्हणजे कधी कधी हा कन्फ्युजिंग असतो. आणि म्हणजे जसं मग आपण काल बोलत होतो, की याच्यामध्ये संदर्भ काय आहे, आणि त्या त्या भाषेची काय रूढी आहे, त्या भाषेत तो शब्द कुठल्या रूढीत म्हणजे कसा वापरला जातो नेहमी सारखा, त्या दृष्टीने ते ठरतं असं. हम्म. नुसतं संचितम जलम असलं तर तो साधा कुठला कर्मधारय समास झाला असता, नाही का? हम्म. असं नाही. तर आता पुढचा समास आहे बहुपद. आता द्विपदामध्ये दोनच पद होती, इथं जास्तही असू शकतात. बाहुबल निर्जित शत्रू. हम्म. बाहुबलेन निर्जिताः शत्रवः येन सहा. म्हणजे ज्याच्या बाहुबलाने शत्रूंना निर्जित केलं असा जो तो बाहुबल निर्जित शत्रू, असं. नुसतं जर निर्जित शत्रू असा पण हा समास होऊ शकतो. पण मग ज्याने शत्रू निर हा निर्जित केले आहे, हरवलेले आहेत, असा तो निर्जित शत्रू. पण बाहुबल निर्जित शत्रू हे बाहुबलेन निर्जिता शत्रवः येन सहा. हम्म, असं. पराक्रम उपार्जित पराक्रम हा उपार्जित संपत. म्हणजे ज्याने, म्हणजे आता पराक्रमाने संपत म्हणजे संपत्ती अर्जित केली आहे असा धनवान किंवा कोणीतरी, असं. हम्म. नंतर हा, आता बहुरी दुसरं संख्योपद बहुरी समास. तर इथं संख्यांशी संबंध असतो. दोन्ही पद संख्यापद असतं. द्वित्राहा म्हणजे दोन तीन, याला आपण म्हणतो दोन तीन. द्वौ या त्रयो वा. द्वौ या किंवा द्वौ वा त्रयो वा असं पण म्हणू शकतो. दोन किंवा तीन. द्विदशाहा त्रिदशाहा. हं, तर द्विरावृत्ता दश. हं, तर तर असं ही द्विदशा त्रिदशा. त्रिदशा म्हणजे 30. हं, त्रिरावृत्त्या वृत्तादश इथे त्रिदशा. द्विदशा म्हणजे द्विरावृत्तादश. त्यामुळे परत हे, म्हणजे त्याचा रेफरन्स आपल्याला माहिती पाहिजे कसा आहे तो. आता इथं बघा, या सगळ्या शब्दांमध्ये ना एक स, एक फक्त विभक्तीचा श्लोक होतो असं नाही. तर मधल्या द्विरावृत्त्या, द्वि ही आवृत्ता दश.
म्हणजे दोन वेळा रिपीट झालेली दहा. आवृत्त म्हणजे आवृत्ती. दोन वेळा आवृत्ती झालेली दहा म्हणजे 20 असं. तर इथं नुसताच विभक्तीचा लोप होत नाही, तर मधलं जे पद असतं ना, त्याचा सुद्धा लोप होतो बऱ्याच ठिकाणी समासामध्ये. तर एक विचार कर. हा. ते आपण त्रिदल म्हणतो म्हणजे, किंवा त्रिदशा दुर्वा असतात. तर तसा काही आहे का हा शब्द? काय पण दुर्वांना त्रिदशा नाही म्हणत. किंवा त्रिदल म्हणजे बेलाचं त्रिदल, पान असतं. त्रिदल ठीक आहे. हो. त्रिदल म्हणू हा शकतो आपण. हा. हा. हा त्रिणी सर त्रि सर त्रि सर एक त्रि विचारू का? हा. पण त्रिदल मध्ये सर दोन्ही पद कुठे संख्या आहेत? त्रि ही एक संख्या आहे, दल ही संख्या हा, नाहीये ना. ऍक्च्युली संख्योपदी नाही. ते त्रीणी दलानी यस्य म्हणजे त्रीणी दलानी यस्य, सहा नाही होणार, यस्य तत् म्हणजे तर ते बेलाचं पान. त्रिदल म्हणजे अशा रीतीने ते बेलाचं पान असं होऊ शकतं. हम्म, हम्म, ज्याला तीन दल आहेत असं असं ते पान, हम्म, ते बेलाचं. त्यामुळे हम्म, बेलपानाला त्रिदल म्हणतात. का म्हणतात? आता असते बेल हा हम्म, शब्दच नाही, पण त्रिदल का, की ज्याला तीन दल आहेत. हम्म, असं ते पान, ते बेलाचं पान असं. हम्म. असं. हम्म. पण ठीक संख्य, ठीक. इथं जसं नाव म्हटलेलं आहे संख्य उभय पद, तर दोन्ही पदांमध्ये त्याच्या संख्या नाहीये. हम्म. अच्छा. आता हम्म, हा. आता सपुत्र हा, हे सपुत्र, सवत्स धेनू, सपुत्र, समूल, समूळ नाश. हम्म. हम्म. असं समूळ म्हणजे मुळासह नाश केलेला असं. जसं झाडांचा नाश किंवा तणांचा नाश हा समूळ नाश केला तरच तो तिथं शेतीतलं तण जातं, नाही तर जात नाही. तसं नाही का. सपुत्र हा म्हणजे पुत्रा म्हणजे मुलांसह जो राहतो तो सपुत्र असं. सवत्स धेनू. मराठीत समूलचा मुंजा बरोबर असतो तो, जो, असं म्हणते. काय काय. समूलहा, त्याचा अर्थ, समूलहाचा अर्थ मराठी पुस्तकामध्ये हम्म. मुंजा बरोबर असतो जो, तो, असं म्हणते. कशा बरोबर. ते मुंजा मिसप्रिंट, म्हणजे मुंजा असतो मिसप्रिंट ना, झालंय. मुंजा नाहीये, ते मुला असेल, ते मिसप्रिंट झाले. मुला असते. हो बघा ना, मुलेन सहवर्तते इथे. आणि पीडीएफ मध्ये सुद्धा मूल के साथ रहने वाला, मूल के साथ रहने वाला. हिंदीमध्ये पण शुभांगीताई म्हणतायत की मराठीत काहीतरी वेगळं लिहिलंय मुंजा, असं त्यांचं. हा. हा, मुंजा बरोबर असं म्हटलंय. मुजा लिहिलं, मुंजा किंवा मुंजा लिहिलं, मुळा असेल, मुळा म्हणायचं होतं का त्यांना? मुळंच मुळा म्हणायचं असते असेल का तर मग ती? हा मिसप्रिंट असेल बरं. ते. हा हा हा, आपण आपण ठीक आहे, मराठीत ठीक म्हणतो ना समूळ नाश केला, एखाद्याचा मी हा, आहे. समूळ हा नाश मुळासकट. केला. मग समूळ नाश केला हा, म्हणजे मुळासकट म्हणजे अगदी त्याचं अगदी तोड पालन पूर्ण. ठेवलं नाही करून. तेच. हा. हा असं त्याला काढून मारलं असं, नाही हो. का. असं. हा. हा. आता बघा. हा, आता अजून एक हे व्यतिहार लक्षगहा बहुव्रीही समास. म्हणजे लक्षण, व्यतिहार लक्षण आहे. केशोकेशी, दंडादंडी, म्हणजे ज्याला आपण मराठीत लठ्ठा लठ्ठी म्हणतो नाही का, तसं. तसं म्हणजे केशाकेशी म्हणजे काय, झिंजा ओढून जी युद्ध म्हणजे भांडण होतं त्याला म्हणतात केशाकेशी. दंडादंडी म्हणजे काय, म्हणजे दंडादी असं. लाठीकाठी, मराठीत आपण म्हणतो त्यांची लाठीकाठी हा, सुरू आहे, नाही का. लाठीकाठी सुरू आहे म्हणजे काय, तर लाठीकाठीने जे युद्ध म्हणजे भांडण सुरू आहे, भांडण किंवा युद्ध म्हणा, भांडाभांडी. 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 हा. नाही, भांडाभांडी हे वेगळं आहे. हा. हा पण लाठी, अरे त्यांची लाठीकाठी सुरू आहे. लाठीकाठी सुरू आहे म्हणजे काय, लाठी म्हणजे लाठीकाठीने त्यांचं युद्ध सुरू आहे असं, नाही का. असं म्हणजे भांडाभांडी म्हणजे भांडणच आहे, म्हणजे ते भांडण या हो. शब्दाचंच भांडाभांडी असं आहे. पण हं, लाठी हं. आणि काठीमध्ये म्हणजे काय, याची लाठी त्याची काठी अशी एकमेकांना टक्कर देत आहेत. असं जे असे जे लाठी आणि काठीची जी टक्कर ज्यात होते ते युद्ध, ते लाठी काठी असं. हम्म. आता तेच केशा सारखं मग केशा भांडाभांडी. नाही नाही, मग मी तेच म्हणतो ना की भांडाभांडी नाही हं. होणार पडलं इथे. बर कारण बर 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 कारण का, भांडाभांडीत भांडण हा शब्द आलाय. बर बर. बहुव्रीही समाजाचं काय लक्षण असतं, की जो जप्त असतो तो येतच नाही त्या पदांमध्ये, दोन्ही पदांमध्ये नसतो. हं.
आपण म्हणजे हमरी तुमरी म्हणतो तसं. पण नाही, हमरी तुमरी पण जसे जोडी आहे ती, पण हा हा. हा, पण अं, हमरी किंवा तुमरी या बाचा शब्दात बाची. नाही, पण हे बहुरी नाहीये. कारण बाचाबाची अच्छा. म्हणजेच म्हणजे भांडण. बाचा म्हणजे हा. हा म्हणजे पण जसं लाठी काठी दंडादंडी केशाकेशी ना, म्हणजे इथं कसं आहे, दोन गोष्टी या वेगळ्या केशाकेशी म्हणजे केस, आणि केसांपासून आपण भांडणावर कसे कसे गेलो, दंडापासून भांडावर हम्म, म्हणजे भांडणावर कसे गेलो युद्धावरती, असं हम्म, लाठीकाठीमध्ये तसं असं. हम्म. हा, बाचाबाची म्हणजे ना, ते आपण म्हणजे जसं अं, तोच शब्द दोनदा रिपीट होतो काही काही शब्दांमध्ये, हो तसं आहे. तसं हो. येते म्हणजे काय आपण म्हणतो, वादावादी वादावादी वादावादी, झाली असं. वादावादी, हळूहळू, असं म्हणजे असं हा. या पद्धतीचं. म्हणजे तो समास आहे असं बरोबर. मला, म्हणजे या पद्धतीचा समास नाही, तो बहुरी समास तर नक्कीच अच्छा. नाहीये असं. बरोबर. हा हा. तर समासांवर किती मार्काचा प्रश्न असतो? काल पण मी क्लास झाल्या मी झाल्या विचारलं मी होतं. त्या मी तुम्हाला उत्तर दिलंच नाही, देणारी मी कारण सध्या आपण, मी काय सांगतो की परीक्षा शिकायचं. आणि पेपरचा विचार हा तुम्ही नंतर करा, परीक्षेच्या 1 महिना आधी. ओके. तो बर सध्या तुम्ही जेवढं शिकता येईल त्याची मजा घ्या, शिकून घ्या, त्याचा आनंद घ्या. बर पेपर बर 1 मार्काचा ठीक. असो किंवा 100 मार्काचा असो, काही फरक खरंय नसतो. खरंय. असं. हा हा, ठीक आहे ठीक आहे. होय. हं. ठीक आहे. आता दिगंतरा, हा, आता हा एक गंमत आहे. जसं आपण दक्षिण पूर्व, त्याला, आणि हा समास गंमत म्हणजे इंग्लिशमध्ये पण असतो, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नाही का, नॉर्थ ईस्ट. तो हा हम्म. दिगंतर, दिग अंतराल लक्षण हा. पण या दिग अंतराल लक्षणामध्ये जसं म्हटलं ना, ते फक्त दिशांच्याच संदर्भात वापरला जातो हा. दिग अंतर म्हणजे दिशा, दिग अंतर आलं म्हणजे दिशांच्या मध्ये बर. जो स्पेस, अंतर आलं म्हणजे स्पेस, अंतर. दिशांच्या मध्ये जे अंतर नाही, अवकाश असतो, अवकाश म्हणजे अंतराल हम्म. किंवा, हा, तर मधला भाग मधला भाग. त्यांच्या त्या दोन दिशांमधला भाग जो दाखवतो, तो दिगंत म्हणजे दक्षिण पूर्व. तर दक्षिण आणि पूर्व यांच्यामधली दिशा कुठली असते? आग्नेय. आग्नेय. हा, आणि तर पण मग दक्षिण पूर्व असं. आता आपल्या संस्कृतमध्ये किंवा मराठीत, संस्कृतमधून आलेल्या दिशांची स्पेसिफिक नाव आहेत, पण इंग्लिशमध्ये तशी नावच नाही आहेत ना, आग्नेय आणि नाही. नैऋत्य वगैरे, हो, नाही का. ते साऊथ वेस्ट नॉर्थ वेस्ट हा, असं. आपण जसं आपण नैऋत्य मोसमी वारे म्हणतो, पण नैऋत्य त्याला ते काय म्हणतात, साऊथ वेस्ट, नाही का, असं. आग्नेय हम्म, नैऋत्य. हा. हम्म, साऊथ वेस्ट. हम्म. तर आग्नेय तस नैऋत्य वायव्य ईशान्य. ईशान्य. हम्म. तर त्यामुळे ईशान्य ही, पूर्व दिशा. हो, पण मग हे दिगंतरा लक्षण म्हणजे बऱ्याचदा सामान्य ओके. भाषेत दक्षिण पूर्व दिशेला असं, तर ठीक आहे, दक्षिण पूर्व असं. तर त्या, दिगंतर म्हणजे दिशा, असं कुठेतरी आलेलं आहे श्लोकात वगैरे कुठे? नाही, बरोबर. दिगंतरा नाही नाही, तरी इथं पण आलेलं आहे. पण इथं दिगंतर नाही, इथं दिग अंतर आलंय, हा, हे लक्षात घ्या. दिग अंतर अधिक आलंय ते. हा, आणि मग लक्षण आहे. तीन तीन शब्द एकत्र झालेत. अंतर आलं. दिग हम्म, अधिक हम्म. अंतर आलं अधिक लक्षण असे. हा? मराठीमध्ये कुठतरी पाठवली दिगंतरा असं लिहितो. हा? हा. हो, तेच मराठीत कुठे कुठतरी आहे ते, पाठवली दिगंतरा. कुठेतरी गेलाय हा शब्द दिगंतरा. पण ते दिगंतरालय मा- ना, अंतराळे म्हणजे. हे ल आहे तेव्हा वेगळं आहे. हा, त्यामुळे तो शब्द फोड वेगळे. ते चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे हा हा, ते पाठवी दिगंतरा असं कसं कांतारा आहे. पाठवेल. ते देश गणपतीच होते, हे नाही रंबागेच्या नायका गिरम. नाही नाही नाही. तर ते देशांतर म्हणजे हा ते वेगळाच शब्द आहे. देशांतर आहे. हा, हा, ते देशांतर आहे पण. हा, देशांतर म्हणजे देशाला अंतर दिलेलं असं. हा, तसं आहे ते. देशांतर म्हणजे काय, आपला जो मूळ प्रदेशाला जो अंतर सोडून. देतो म्हणजे दुसऱ्या देशात जातो, तो देशांतर, त्याला म्हणतात आपण देशांतर सोडलं. हा, असं. सोडलं. हम्म. तर ठीक आहे, हे सगळे बहुव्रीही समास. चालेल. हा. हम्म. हम्म. आता पण हा ते थोडे असेच लक्षातच ठेवायला पाहिजे म्हणजे. हो हो. ते हो, जसे उदाहरणावरच येतील जास्त तेव्हा, भर आहे. आणि तरी आणि येतील तेव्हा कळेल.
आणि माझं स्वतःचं असं मत आहे की तुम्ही या फार खोलात जाऊ नका, दिगंतराल हो लक्षण आणि हे वगैरे. हा, बहुरी समाज म्हणजे काय, व्यतिहार लक्ष वगैरे, सहपूर्वपद वगैरे, हो या सब कॅटेगरायझेशन मध्ये जाऊ नका. हम्म. हम्म. फक्त बहुरी, तत्पुरुष, द्वंद्व, कर्मधार इतपत लक्षात ठेवलं ना तरी आपलं काम होतं म्हणजे. असं. बहुरीचं मुख्य व्यवच्छेदक लक्षण काय, की जे पद म्हणजे शेवटी जो अर्थ निघतो तो भलताच असतो म्हणजे. हा, हे त्याचं मुख्य लक्षण. हम्म. असं. हम्म. असं. तसं. ठीक आहे. तर बर आता तर हा समाज म्हणजे हा एक समाज झाला. तर त्याच्या पुढचा आपण आता द्वंद्व समास पण घेऊया. म्हणजे आपलं समासाचं एक म्हणजे सगळे समास तरी आपले कव्हर होतील, की जेणेकरून हो मग मग ज्या शंका येतील मग त्यात आपण निदान चर्चा करू शकू. पण म्हणजे समासावरती खूप म्हणजे मी किती मार्काचा प्रश्न येतो हे नाही सांगणार. पण त्यांनी काही फार जसं संधी समजणे अत्यावश्यक आहे माझ्या दृष्टीने. हम्म. समासही समजणं आवश्यक आहे, पण त्याचे सब कॅटेगरायझेशन समजणं अत्यावश्यक असं मला अजिबात वाटत. हं? बर म्हणजे संस्कृत समजण्याच्या दृष्टीने त्याची काही फार म्हणजे ती कॅटेगरी समजली नाही तर आपल्याला काही फार मोठा काही लॉस होणार नाही. पण संधी पण जर समजली नाही कशी संधी होते, तर तुम्ही संधी विच्छेद चुकीचाच कराल आणि मग सगळा घोळ होईल. तसं म्हणते मग संधी समजणं, संधी विच्छेद आणि संधी करणं हे नियम अत्यावश्यक आहे. ठीक आहे. हो तर आता द्वंद्व समास बघूया आपण. तर द्वंद्व आता जसं नावच म्हणतो द्वंद्व म्हणजे काय, आपण म्हणजे जोडी. द्वंद्व म्हणजे जोडी. जोडी पण या जोडीचं मुख्य वैशिष्ट्य असं, तसं कर्मधारयामध्ये पण जोडी असते, पण त्याच्यात कुठलं तरी एक प्रधान असतं पद, कुठलं तरी एक गौण असतं. इथं तसं नाही द्वंद्वमध्ये. हम्म. दोन्ही प्रधानच असतात. हम्म. आणि दुसरं त्याला च, हा, अव्यय त्याचं असतं च. हा, म्हणजे आता बघूया कसं ते. हा, तर आता रामकृष्ण, रामाच कृष्णाच. हा, तर इथं बघा कसं आहे की रामहाच कृष्णाच मिळून रामकृष्ण झाला शब्द. हम्म. हा काय झाला, कारण ती आता जोडी झाली ना म्हणून. राम लक्ष्मण. आता हरी हर गुरव, हा हरी हर आणि गुरु. पण आता हे तीन झाले ना, म्हणून मग याचं गुरवहा मग शेवटच्या पदाचं हरिही च, हरह च, गुरुः च. इथे परत हरी यायला नको. तर या शब्दाची काही गरज नाहीये. पण शेवटचं जे पद आहे ना ते मग गुरवहा असं होतं. तुम्हाला एक लक्षात. बहुवचन हा, आता तुम्हाला तर ते कुठलं तरी मला वाटतं एक धडा झाला होता प्रारंभ मध्ये, व काहीतरी असं हम्म. उद्यानांमध्ये असे खूप प्राणी, आणि मग हो हो शेवटच्या प्राण्याची हा फक्त विभक्ती बहुवचन असायची, पण बाकी सगळे हो प्राणी एकवचनात असायचे. बरोबर. हो 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 हा, नाही हो का. तर तर हो ते आहे जे ना हा झाडांचं, नंतर पक्ष्यांचं, नंतर फुलं प्राण्यांचं, फुलांचं, हा, वृक्षांचं, तर सगळी पहिली पदं एकवचनी असायची, पण शेवटचं पद बहुवचनात असायचं. ते का, हो तर तर हे द्वंद्व म्हणजे इतर द्वंद्वाचं ते समास म्हणजे मग तो शेवटचं ते त्याच्यात तसं असायचं असं. म्हणजे च च हो च च च, पण शेवटचं मग ते ते अनेक आहे हे दर्शवण्यासाठी ते बहुवचनात असायचं. जर ते दोनच असतील तर रामकृष्ण, राम लक्ष्मण असं असं म्हणणं. जसं मी काल सांगितलं होतं की रामकृष्ण असं जर एकच नाव असेल, कृष्ण नसेल किंवा तर तो एकच व्यक्ती असं समजायचं, रामकृष्ण परमहंस. पण हम्म. रामकृष्ण परमहंस म्हणजे कोणीतरी दोन परमहंसांच्या म्हणजे परमहंसांची जोडी आहे ती, मग एक नाही आहे ती व्यक्ती असं समजलं. असं. ठीक आहे. हा. हा, हे त्या झालं तर त्या धड्याच्या वेळेला
त्या धड्याच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं ते 2 प्रकारांनी लिहिता येतं. हो हो काकः हा, कुकुटः च चटकः च, बरोबर किंवा मग काकः कुकुटः चटकः च. बरोबर. हा, मग मग ते बहुवचन करावं लागतं शेवटी शेवटच्या हा पदाचं. शेवटी हा हा करायचं. शेवटच्याच करायचं. हा हा हम्म, ओके. हा. आता आता इथं पाणीपादम, हम्म, हा. शुकबक्कम. आता हा जो द्वंद्व आहे ना, हे आता इथं गंमत म्हणजे तुम्ही म्हणाल या वरच्या आणि याच्यात काय फरक आहे समाहार आणि इतरेतर मध्ये. तर वरच्या याच्यात ना ते विभक्ती शेवटच्या याला विभक्ती वेगळी होते. हम्म, पण इथं पाणीपादम, हा, त्याला आपण हातपाय आपण म्हणतो ना. हा हा, तर इथं हातपाय हा एकच शब्द आहे आणि म्हणजे पाणी पादवू नाही झालं इथं, समजलं. शुक बकवू नाही झालं. हम्म, याचं कारण असं की रामकृष्ण हे एकाच कॅटेगरीतले लोक आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणजे द्विवचन झालं. हरिहर गुरव हे सगळे म्हणजे श्रेष्ठ त्या कॅटेगरीतले लोक आहेत म्हणून शेवटचं अनेक वचन झालं. पण पाणीपादम, हे म्हणजे हात आणि पाय या हात कॅटेगरी आणि कुठल्या पाय तर वेगळे वेगळे, हा, म्हणजे त्या कॅटेगरीज मिक्स नाही होत. अवयव. हा हा, हा. त्यामुळे ते पाणीपादम हा शब्द म्हणजे पाणी पादव होत नाही, शुकबकऊ होत नाही, असं समजलं. हा नपुंसकलिंगी तयार झाला ना हो पाणीपादम. हो हो हो. हम्म, बरोबर. तर इथं पण इथं पाणीच पादवच. आता गंमत बघा की पाणीच म्हणजे काय, हात पाय, म्हणजे हात हे दोन हात आहेत म्हणजे द्विवचन आहे पाणी. हा हा, कवी कवी कवय तसं कवी म्हणजे पाणी ही पाणी पाणय तसं पाणया नसतं, म्हणजे जास्त तीन हात नसतात, जास्त हात नसतात. पण पाणी पाणी हे पण द्विवचनात आहे, पादव हे तर द्विवचनात आहे. तर शुकबकम, आता हे शुकबकम म्हणजे एक एक पोपट आणि एक बगळा नाही, पोपट आणि नाही. बगळे, पोपट आणि बगळे. पण त्याचं नाव ते दर्शवणारा शब्द जो झाला तो शुकबकम. हा, असं जसं आपण म्हणतो राघू महिना. राघू महिना म्हणजे एक राघू आणि एक महिना नाही. हा, खूप असं तसं तसं. तर हा द्वंद्वाचा एक प्रकार आहे दुसरा. नंतर एक शेष द्वंद्व हा एक अजून एक गंमत आहे ही. तर इथं पितरौ, हा, जगतः पितरौ वंदे असं म्हणतो ना आपण. जगतः पितरौ वंदे काय म्हणजे जगाच्या पितरांना नमस्कार. पण पितरांना म्हणजे काय, कोणी म्हणजे फक्त वडिलांना का, नाही. हा, माता पितरौ, हा पितरौ म्हणजे दोघांनाही वंदन आहे माझं, असं. पितरौ मध्ये माता आणि पिता हे दोन्ही आले. तसं म्हणजे मराठीत तसं नाहीये. मराठीत आई वडील आपण म्हणतो, पण संस्कृतमध्ये पितरौ मध्ये आई वडील दोघंही आले, असं समजलं. माता पितरौ असा पण शब्द आहे, पण तो वेगळा आहे. त्या एकशेष द्वंद्वामध्ये तो एकशेष द्वंद्व नाही. हा, पण इथं पितरौ मध्ये दोघंही येतात. जसं म्हणजे आता उदाहरणार्थ आपण त्या कुठल्या सर्व पितरी अमावस्या, तर ती पितरी का मातरी का नाही, म्हणजे फक्त पितरांचं म्हणजे पितरांना तर्पण करतो असं लोक म्हणतात, नाही का. तर पितरांना म्हणजे काय, तर आई आणि वडील दोघांनाही तर्पण केलं जातं, पण म्हणताना पितरांना तर्पण केलं असं म्हणतात, नाही का. असं तर त्या दृष्टीने म्हणजे म्हणजे ते संस्कृतमध्ये पितर म्हणजे दोघंही आले, माता पितर असे सगळे आले असं. आपले हा पालक असं झालं म्हणजे ते खरं. हा, पालक म्हणजे आता पालिका असं म्हणत नाही आपण. कोणी जर आई हा गेली, म्हणजे हा हा बरोबर बरोबर अगदी. हा हा बरोबर. हम्म, बरोबर. हो म्हणजे हौसा. हा पालक बरोबर. हा पालक. हा, आता हा माता पिता हे झालं. हा, आता हौसा आता हौस. हा, आता हे परत हे द्विगु. आता जे आपण म्हटलं होतं ना की द्विगु मध्ये म्हणजे एक संख्या असते, हे जे आपण म्हटलं होतं ना की त्रिदल टाईप. हा,
तर हा. हा बघा आहे. आता इथं हम्म. म्हणजे एक एक संख्या असते आणि एक शब्द असतो. त्रिभुवनम त्रयाणाम हम्म. भुवनानाम समाहार. तर त्रिगुण. हा नाही नाही, एक मिनिट मला हे सांगायचं राहिलं. हा. याला समाहार द्वंद्व का म्हणतात? समाहार द्वंद्व म्हणजे तिथे तो समुदाय दर्शवतो. समाहार म्हणजे समुदाय. हा, बर. म्हणून त्याला समाहार द्वंद्व असतो. तो द्वंद्व समास, पण तो समुदाय दर्शक असतो म्हणून. पाणीपादम म्हणजे हात पाय असं. हं? शुकबकम म्हणजे पोपट आणि बगळे असं. शुकाहाच बकाहाच असं. हं? असं. तर तसंच ते समाहारचं इथे पण येतं म्हणजे अरे सॉरी. हा, तर त्रिभुवनम त्रयाणाम भुवनानाम समाहार. हा, हे तिन्ही भुवनांचा समुदाय, समुच्चय किंवा समुदाय हा त्रिभुवनम. पण पंचपात्रम पंचानाम पात्राणाम समाहार. बरोबर. जसं पंचधातू म्हणतो आपण. पंचधातू म्हणजे काय? हम्म. पाच धातूंचं एकत्रीकरण, समूह, त्याला पंचधातू म्हणतो आपण. हम्म. नाही का? असं. हो. हा. आता सप्तर, आता हे एकवत भावी झालं. एकवत भावी म्हणजे तो एकच शब्द झाला. हा, म्हणजे त्रिभुवनम हा एकच शब्द आहे. त्रिभुवनानी असं म्हणत नाही. हम्म. म्हणजे तो क- ज्याला आपण म्हणतो त्रिगुण होईल का ह्याच्यामध्ये? हा, त्रिगुण होईल. त्रिगुण पण ह्याच्यातच होईल का? हो, त्रिगुण. हो. हा, हा. म्हणजे जसं त्रिगुण होईल. हा, त्रिगुण म्हणजे तीन गुणांचा समुदाय किंवा समुच्चय असं. तीन गुणांचा समुदाय, हा, समुच्चय. हा. पण आता अनेकवत भावीमध्ये काय होतं? सप्तर्षय चतुर्दिशा असं. हो. हा, हम्म. म्हणजे चतस्र म्हणजे चार दिशा, अनेक दिशा असं. हम्म. असं. सप्तर्षया तर ऋषय सप्त च ते ऋषय असं. हा, म्हणजे सात असे ते ऋषी असं मिळून. पण ते सप्तर्षी असं म्हणत नाही, सप्तर्षय असं म्हणतात. पण त्रिभुवनम मध्ये त्रिभुवनम असं म्हटलं जातं असं. हम्म? पण हे आपण थोडं सप्तर्षी असंच म्हणतो की. हे मराठीत ना. हो, मराठी. तर मराठीत ते च मराठीत चतुर्दिशा असं म्हणतो ना, बरोबर. हो हो तसं हो. तेव्हा हो. मराठीत अनेकवत भावी नाही झाला तो. मराठीतल्या हा, हा. व्याकरणकारांनी म्हटलं असेल हे फार कॉम्प्लिकेटेड होत आहे. हम्म, तर हम्म, म्हणून एकच ठेवूया असं. हं, हम्म, हम्म. असं. म्हणजे तेच मी म्हटलं ना, हे फार सूक्ष्म फरक आहे हा. आणि त्यांनी काही हम्म. म्हणजे म्हणजे असं काही फार हानी नाहीये. हे एवढं भेद लक्षात न ठेवल्याने फार हानी होत नाही. पण माहिती पाहिजे, पण कारण दशानन अनेक विद्भवाही होईल का? दशानन. नाही नाही नाही. दशानन हा बहुव्रीही बहुव्रीही समास. होईल. अच्छा. हा. म्हणजे त्याचे दहा नाव झाले दहा तोंड आहे ज्याचे, तोंड असलेला. हा, हा. जस जस्य सहा असं. हं, हो हो, बरोबर आले हं, लक्षात. हं. आता अव्ययी भावामध्ये काय असतं? पूर्वपद अव्यय असतं. हं. तर आता इथं अव्ययमध्ये उपसर्ग पण येतात. हा, पण उपसर्ग येतात. पण आणि दुसरं महत्वाचं आहे की अव्ययीभाव समासामध्ये तो शब्द अव्यय होऊन जातो. हं. जसं प्रतिदिनम इथं नाहीये तुमच्या ह्याच्यात आलेलं. प्रतिदिनम म्हणजे आता इथं दिनम दिनम प्रतिदिनम, त्याची प्रति हा अव्यय आहे. आणि प्रति ज्याला लागतो तो शब्द हा प्रतिदिनम हा शब्द अव्यय. प्रतिदिनम हा अव्यय म्हणजे अव्यय होतो. म्हणजे प्रतिदिनम याचं विभक्ती होत नाही. समजलं ना? असं. तर त्यामुळे अतिसीमम. त्याच्यावर आपण खूप केलंय. हा, हो. तर त्यामुळे हे अव्ययी भाव समास हा
म्हणजे पूर्वपद दोन्ही पाहिजे, पूर्वपद अव्यय पाहिजे आणि समासिक शब्द पण तो अव्ययरूप झाला पाहिजे असं. असं असं. ठीक आहे. तर असे हे समासांचे वेगवेगळे प्रकार आहे. मला असं वाटतं की तुमच्याकडून आणि मुद्दामूनच त्यांनी फक्त एक समासांची तोंडओळख दिली आहे. खूप त्याच्यात काही तुम्हाला हम्म, म्हणजे हम्म. जसं खूप त्याचा सखोल अभ्यास अपेक्षित नाहीये तुमच्याकडून इथं. ओके. हो हो. म्हणून ठीक. थोडक्यातच सांगितलेलं आहे असं. हो. हं? ठीक. हो. पण जशा शंका येतील तर शंका निरसन आपण करूया, पण आधी खूप हा. खोलात जायची आवश्यकता नाही. हो. तर ठीक आहे. आता कोणी सांगेल का हो. आपण कुठले कुठले समास बघितले आणि त्याचं थोडक्यात काय लक्षात राहिलं ते तरी बघूया. कोणी सांगेल? शुभांगीताई तुम्ही सांगा. नाही आवडत. कोण सांगतंय? अचलाताई तुम्ही सांगता? शुभांगीताई बोलतायत, बोला. ऐकून येते तुमचं शुभांगीताई. दुसरं कोण सांगेल? ज्योत्स्नाताई तुम्ही सांगता? कुठले कुठले समास बघितले आपण? सुरुवातीला आपण तत्पुरुष समास पाहिला. हम्म. तत्पुरुष समासामध्ये मला वाटतं की दुसऱ्या पदाला प्राधान्य असतं बरोबर. आणि त्याचे सगळ्या विभक्तीचे तेवढे प्रकार आहेत. प्रथमा विभक्ती तत्पुरुष समास, द्वितीय विभक्ती तत्पुरुष बरोबर. आणि शेवटचा नन तत्पुरुष. नंतर आम्ही तर सर पूर्वी नय म्हणायचो, आता नंग म्हणतो. हा त्यांना नाही पूर्वी म्हणायचं त्यांना. नय हा म्हणायचो, नाही, नय तत्पुरुष मराठीत समास असं. म्हणायचो. हा. हो मराठीत. तर ते आता उच्चार तुमच्याकडून ऐकला, नन तत्पुरुष समास. नंतर पुरुष. हा. हा. तर हे त्याचे प्रकार पाहिले आपण. हम्म. अं, आता काय सांगू याच्याबद्दल, आणखीन उदाहरण सांगू काय मी? नाही नाही, ठीक आहे, आलं लक्षात. हम्म. तत्पुरुषामध्ये हा. म्हणजे दोन पदांचा संबंध विभक्तीने जोडला जातो असं मुख्य लक्षात हा. ठेवायचं. हं. आणि दुसरे पद प्रधान असते. हा. त्याचे दुसरे पद प्रधान असते आणि प्रथमा तत्पुरुष, द्वितीय तत्पुरुष, असं सप्तमी तत्पुरुष पर्यंत ते 7 प्रकार झाले आणि शेवटचा नन तत्पुरुष समास असा त्याचे उपप्रकार आहेत. ठीक आहे. एकच मिनिट, कोणीतरी हा. दार उघडून येते मी, 1 मिनिट. हम्म. तर कर्मधारय समास. हो ना. विशेषण आणि विशेष यांचा संबंध असतो. नंतर बहुव्रीही समास म्हणजे वेगळा अर्थ व्यक्त होतो. हा. आणि भिन्न विभक्तीमध्ये एकाच विभक्तीत किंवा भिन्न विभक्तीत आणण्यात. नंतर द्वंद्व समास. त्यात हम्म. दोन्ही पद महत्वाची असतात. हम्म. अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद द- अव्यय असतं. 2 मिनिट मला जावं लागतं, मी परत जॉईन होते. दोन्ही पद दोन्ही. एक मिनिट दिलीप, ज्योत्स्नाताईंना बोलून द्या. हा. 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 तर मी मी 1 मिनिटांसाठी अच्छा, तुम्ही जाताय. ओके, जाऊन या, जाऊन या. हा, नाही, ठीक आहे. दुसरं येते. कोणी हा बोलेल? हा ते हा. जाऊन येते म्हणून. हा. लक्ष्मीताई तुम्ही बोला. काही तुम्हाला काय, कोणाला काय कळलं, काय नाही कळलं, पटकन सांगा ना. मला त्याला 10 मिनिटं माझं आहेत. हे बरोबर नाही येतो. आय एम हा. नॉट ओके. आय एम नॉट फिलिंग वेल. ओ, ओके आय ओके, एम नो नॉट प्रॉब्लेम. फिलिंग वेल. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. हा. आय एम जस्ट माधुरी. लिसनिंग. ओके, माधुरीताई तुम्ही बोला. सर माझी पण तीच परिस्थिती आहे. तरी अरे पण वा. सांगते. द्वंद्व हा. समास, समाहार, इतरेतर आणि एकशेष द्वंद्व समासामधले प्रकार सांगितले. हम्म. द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्दांना समानच प्राधान्य आहे. हम्म. जसं की पाणिपादम, शुकबकम सांगितला समाहार द्वंद्व मध्ये. हम्म. आणि द्विगु समास जो सांगितला तो त्याच्यामध्ये संख्यावाचक आहे जास्त करून ना. त्रिभुवनम पंचपात्रम. हम्म.
अनेकवद भावी द्विगु समास आणि अनेकवद भावी द्विगु समास. अनेकवद भावी द्विगु समास मध्ये सात ऋषीचा समुदाय असंच म्हणायला पाहिजे का सर? सप्तर्षय हा म्हणजे हो समुदाय हो. म्हणायचं का नुसतं? समाहार. तो समुदायच असतो, पण त्याचा तो हा म्हणजे ते बहुवचनात होतं. पहिलं जे असतं ते एकच समुदाय होतं, म्हणजे तो एकवचनात होतं. हे तर हे अनेक भावीमध्ये तो बहुवचनात जातो असं. अच्छा. हम्म, आणि पुढचा अव्ययीभाव समास. हम्म, अव्ययीभाव समासामध्ये अव्यय असतो, पहिला शब्द अव्यय असतो आणि तो पूर्ण शब्दच हे होऊन जातो त्याच्यामुळे. बरोबर. हम्म, जसं की आता अतिसीमम दिलेलं उदाहरण. आता बरोबर. अति आता अजून एक सांगतो मी. अं, जे उपसर्ग आपण बघितले, उपसर्ग आणि अव्ययीभाव समास यात काय फरक आहे? थोडासा मी सांगू का? हा सांगा. उपसर्ग धातूला लागले होते. बरोबर. बरोबर. हा, अगदी बरोबर. तेच मला अपेक्षित होतं की उपसर्ग धातूंना लागतो. हा, त्यामुळे त्याचं काही ते अव्यय होत नाही. तो धातू मग परत हं. आपल्या धातू सारखा चालायला अर्थ लागतो. हा, हा आणि अर्थही अर्थ बदलतो बदल. आणि तो धातू सारखा चालतो मग नंतर, म्हणजे हा. त्याची मग हो ती सुबंत रूप होत राहतात त्या धातूची. हो हो हो. हा हा. अजून कोणाला काही शंका आहेत का? आता मग आपण म्हणजे निदान जे इथं आहेत त्यांना तरी माझा प्रश्न आहे की तुमच्या शंका इथं विचारा, मग परत मागे मागे जाण्यात अर्थ नाही आपल्याला, नाही का? समासाविषयी, आणि जसं मी म्हटलं तसं जसे समास येतील तसतसे आपण ते सोडवायचाही प्रयत्न करत जाऊ. असं अगदी आता चला आता सगळे समास म्हणजे समास असं नाही. ते आपल्या धड्यांमध्ये समास येतच असतात हा पाठांमध्ये. हा हा तेच मला हा मला म्हणायचे. आता धडा एखादा घेताना कुठेतरी आला तर तो म्हणजे आमच्या लक्षात येईल की नाही माहित नाही, पण हम्म. पण म्हणजे मुख्य म्हणजे समास आणि संधी यातला फरक क्लिअर झाला हा हे व्हायला पाहिजे. की व्हायला संधी, पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो, संधी या ध्वनिशास्त्राशी संबंधित संधी नियम आहेत. सामासिक नियम आहेत ते अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. म्हणजे त्याचा हम्म. अर्थ बदलतो, तो एका हम्म. पदाच्या दुसऱ्याशी संबंधित असतो, कुठला तरी तिसरा शब्द होतो, पण तिथे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स नव्हे तर अर्थाशी संबंधित जे शास्त्र ते अर्थशास्त्र असं म्हणूया आपण. तर त्या म्हणजे अर्थ प्रकट करतो. समास हा कुठला तरी वेगळा अर्थ प्रकट करतो, हे समासाचं एक फार वेगळं लक्षण आहे. संधीमध्ये वेगळा अर्थ होत नाही, प्रत्येक शब्दाचं नाही स्वतंत्र हा. अस्तित्व कायम राहतं. आणि ते मधल्या ह्याचा लोप होत नाही तर हा म्हणजे तो विभक्तीचा स्वतंत्रच राहतो, त्यामुळे विभक्तीचा लोप व्हायचा स्वतंत्र प्रश्नच येत नाही प्रश्नच संधीमध्ये. येत नाही. हा, समासामध्ये ही त्याच्यामध्ये आता हे षण्मासा त्रैविध्य सांगितलं, हे पण मग ह्याच्यामध्ये एक वदभावी द्विगु समासामध्येच हो लक्षण आहेत हो का ती? हो, एकवत भावी असेल किंवा अनेकवत भावी असेल, जे जसं असेल त्यानुसार. हं? आता जर चातुर्मास, तर आता इथे हा हा चातुर्मास हा एकवत भावी आहे. कारण आपण चातुर्मासम किंवा चातुर्मासाने म्हणत नाही. हं? हा हा चातुर्मास हा असं म्हणतो, म्हणजे चातुर्मास म्हणजे चार मास मिळून एक समुदाय असं, त्याला आपण चातुर्मास म्हणतो, नाही का? असं. आणि चातुर्मासात हा बोला. शुभाशुभ हा समास होऊ शकतो का? शुभाशुभ परित्यागी. हो, द्वंद्व समास आहे ना, शुभ आणि अशुभ. अच्छा. हा शुभ आणि अशुभ. बॉल शुभेच्छा. म्हणजे सर तो मराठीत वैकल्पिक द्वंद्व असा आहे, पण इथे अतिला नाही येतो वैकल्पिक द्वंद्व. कुठं म्हणजे शुभाशुभ या शब्दाचा का? हा मला असं वाटतं शुभ कि नाही, नाही. शुभ